बातमी नांदेडमधून आहे। नांदेडच्या मुखेड तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। मुखेड तालुक्यामध्ये 5 ते 6 गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। हसनाळ गावाला देखील पुराच्या पाण्याने वेढा घातला, तर काही नागरिक धोकादायक स्थितीमध्ये अडकल्याची माहिती मिळते आहे। मुंबई पाठोपाठ आता राज्यातील इतर भागात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय। नांदेडमधील मुखेड तालुक्यात देखील मोठा पाऊस झाला, यामुळे तालुक्यातील 5 ते 6 गावांना पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे। तर काही वेळापूर्वी स्थानिक आमदार तुषार राठोड यांनी TV9 मराठीशी बोलताना या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे, ती आपण पाहूया। रात्री 1:30 वाजताच्या सुमारास उदगीर भागामध्ये मोठा पाऊस झाला आणि लेंडी नदीमध्ये पूर आलेला आहे। आणि लेंडी नदीवरील जे आंतरराज्यीय प्रकल्प आहे, या धरणाचे पहिल्या टप्प्याचे काम हे याच वर्षी आपण पूर्ण केलेलं आहे आणि 33% पाणी या धरणामध्ये आपण साठवायचं आपण त्याच्यामध्ये प्लॅनिंग केलं होतं। आणि त्यामुळे काय झालं की ते एकदम जास्त पाऊस आला आणि पाऊस मुखेडमध्ये जास्त नाही पडला, पाऊस हा नदीमध्ये वरच्या भागामध्ये जास्त पडलेला आहे। आणि त्यामुळं फक्त हसनाळच नव्हे तर रावणगाव गाव आता पाण्यामध्ये आहे पूर्ण, इथं पण आता बचाव कार्य आम्ही सुरू केलेलं आहे। आणि त्याबरोबर भेंडेगाव, खुर्द आणि भिंगोली ही 2 गाव सुद्धा पूर्ण पाण्याखाली गेलेली आहेत, परंतु तिथले नागरिक त्यांनी सतर्क राहून ते गावाच्या बाहेर आलेले आहेत। परंतु हसनाळ गावामध्ये अजूनही 7 लोक त्या एका घरावर अडकलेले आहेत। आम्ही आमची स्थानिक जी काही बचाव कार्य करणारी टीम आहे तिथे पाठवलेली आहे, थोड्या वेळा तिथे पोहोचणार आहे। उपजिल्हाधिकारी, तहसीलदार हे रावणगाव या ठिकाणी गेलेले आहेत। त्या ठिकाणी जवळपास 70 ते 80 लोक गावामध्ये अडकलेले आहेत। गावामध्ये 6 फुटापर्यंत पाणी साचलेलं आहे आणि अशी एकूण 6 गावं हे पाण्याखाली गेलेली आहेत, पार्शियली किंवा पूर्ण पाण्याखाली गेलेली आहेत। बचाव कार्य सुरू झालेले आहे, परंतु अजूनही आम्हाला मदत लागू शकते। जिल्हाधिकारी महोदयांशी बोलणं झालेलं आहे आणि सर्वच तालुक्याचे अधिकारी आम्ही सगळेजण सतर्क आहोत। नागरिकांनाही आम्ही सर्वांना सूचना केलेल्या आहेत की कुणीही आपला जीव धोक्यात घालू नये आणि सुरक्षित स्थळी सर्वांनी स्थलांतरित व्हावं असं मी सर्वांना सांगितलेलं आहे। बरं, राठोडजी, आपण स्वतः या गावाच्या परिसरामध्ये जाणार आहात का आणि सध्याची स्थिती स्थानिक लोकांकडून किंवा तुमच्या कार्यकर्त्यांकडून काय मिळते आहे? कारण मोठ्या प्रमाणात नागरिक अडकल्याचं कळतंय। नाही, आता लोकांना बाहेर काढण्याचं काम जवळपास आम्ही करत आहोत। आमचे कार्यकर्ते तिथे पोहोचलेले आहेत, फक्त मी जरा बाहेर गावी आहे, मी काही तासामध्ये तिथे पोहोचून जाईल।